ब्रॉट टू यू बाय विगार्ड। उजनी धरणाच्या पात्रामध्ये काल सायंकाळी 6च्या सुमारास एक बोट जी आहे ती पलटलेली होती आणि या बोटीमध्ये जवळपास 7 लोक जे आहेत ते प्रवास करत होते। मात्र या 7 प्रवाशांपैकी एक प्रवासी जो आहे तो काल नदीकाठाच्या वरती आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। मात्र उर्वरित 6 लोकांचा जो काही शोध आहे तो कालपासून सुरू आहे। काल संध्याकाळी साधारणपणे 9 ते 10 वाजेपर्यंत हा शोध जो आहे तो सुरू होता। त्यानंतर मात्र शोधकार्य थांबवण्यात आलं आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून एनडीआरएफचे जे जवान आहेत त्यांच्याकडून हे शोधकार्य जे आहे ते सुरू आहे। मात्र आपण पाहतो या ठिकाणी एनडीआरएफचं हे शोधकार्य सुरू आहे। मात्र या शोधकार्यामध्ये अडथळे जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण काल ज्या पद्धतीनं वातावरण या धरणपात्रामध्ये होतं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्याच पद्धतीचं वातावरण आज देखील तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अतिशय वादळी वारा जो आहे तो या ठिकाणी काल आलेला होता आणि त्या वादळी वाऱ्यामुळे ही बोट जी आहे ती बुडालेली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी वादळी वारा जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे त्याचबरोबरीनं ढगाळ वातावरण जे आहे ते देखील या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे एनडीआरएफचे जवान जे आहेत ते आत नदीपात्रातून किंवा त्या धरणपात्रातून काठावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही काळासाठी अडथळे जे आहेत ते वातावरणाचे या ठिकाणी निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत आणि हे अडथळे निर्माण झाल्यामुळे सध्या तरी एनडीआरएफची टीम जी आहे ती पूर्णतः धरणपात्राच्या काठावरती येऊन थांबलेली आहे आणि पुढील उपाययोजना ज्या आहेत त्या करता आहेत। मात्र एकंदरीतच 6 लोक जे आहेत ते या ठिकाणी बेपत्ता आहेत। ही बोट जी आहे ती उलटलेली आहे। आज दिवसभराच्या शोधकार्यामध्ये बोट जी आहे ती आढळून आलेली आहे, ती एनडीआरएफच्या टीमला मिळालेली आहे। त्याचबरोबरीनं त्या बोटीमध्ये असलेली एक बाईकसुद्धा या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला सापडलेली आहे। त्याचबरोबरीनं चप्पल असेल, सॅन्डल्स असतील, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्याचशिवाय पर्स ज्या आहेत अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या देखील एनडीआरएफच्या या टीमला आढळलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज दिवसभरातलं जे शोधकार्य आहे ते सुरूच आहे। मात्र या वातावरणाच्या अडथळ्यामुळे या एनडीआरएफच्या जवानांना हे शोधकार्य घेताना अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच जवळपास 21 तास उलटून गेले असले तरी अद्यापही एकही व्यक्ती जो आहे तो या बोटवरचा सापडलेला पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे हे शोधकार्य जे आहे ते अशा पद्धतीने सुरू राहणार आहे। साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता हे बचाव कार्य किंवा हे शोधकार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू राहील आणि संध्याकाळी 6 नंतर ते थांबेल। त्यानंतर मात्र उद्या सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून हे शोधकार्य पुन्हा एकदा सुरू होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या दिवसात तरी या 6 पैकी एक जणही व्यक्ती किंवा जे बेपत्ता झालेले आहेत बोटीवरून त्या ठिकाणी सापडलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।